पुणे शहरात यंदा आवाजात वाढ, हवेतील प्रदूषणात घट. पुणे शहरात काही भागात ध्वनी प्रदूषण 97 डेसिबल पर्यंत पोहोचले. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र 5 ते 18% पर्यंत घसरले. कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी. महापालिकेचे रंगागण. निवडणुकीनंतर एकत्र येण्याच्या राजकीय पक्षांच्या बी प्लॅन तयार. सांगलीतून अपहरण केलेल्या बाळाला रत्नागिरीमध्ये विकले. 72 तासांनी आईच्या कुशीत विसावला चिमुकला. पोलिसांकडून टोळीच्या छडा, एकाच अटक. सातारा जिल्ह्यात चुकीच्या अहवालासाठी असायचा पोलीस, लोकप्रतिनिधींचा दबाव. मृत महिला सरकारी डॉक्टरच्या नातेवाईकांच्या साताऱ्यात खळबळजनक आरोप. दिवाळी सणात सोलापूर जिल्ह्यात 2000 कारची विक्री, दुचाकीची दुप्पट विक्री. सोने चांदीलाही ग्राहकांची पसंती. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील जांबुतमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेचा मृत्यू. संतापाची लाट. वन विभागाच्या निष्क्रियतेबाबत नाराजी. अंत्यसंस्कारावर बहिष्कार. कोल्हापूर जिल्ह्यात पाडव्याला 1000 कोटींची उलाढाल. दिवाळी जोरात. सोने, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीला उधाण. आकर्षक सवलती. सांगली जिल्ह्यात बँकामध्ये 176 कोटी पोडून 39 लाखांचे मालक सापडले. 134 खातेदारांना रक्कम केली परत. बँक ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद. सातारा जिल्ह्यात विचारांचा बोंगा मेंदू पोखरतोय. जिल्ह्यात मानसिक रुग्णांची संख्या वाढते. महिला रुग्ण अधिक. लक्षणे दिसताच घ्या उपचार. सोलापूर जिल्ह्यात कप सिरप साठ्यांसंदर्भात जिल्ह्यात कारवाई सुरू. 20 लाख सोलापूरकरांमागे एक औषध निरीक्षक. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पिंपळगाव खडकीला बळीराजाची सवाद्य मिरवणूक. पारंपरिक पद्धतीने बैलगाडी तसेच वाजंत्री मंडळी सहभागी. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत गुरुवारी सकाळी मरकटलीला पाहायला मिळाली. नेहमी वर्दळ असलेल्या कोल्हापूर रोडवरील ASC कॉलेजजवळ घडलेला हा प्रकार. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे मांजर्डे आरोग्य केंद्रात तळीरामांच्या धिंगाणा. आरोग्य सेविकेशी गैरवर्तन. वैद्यकीय अधिकारी गैरहजर. सातारा जिल्ह्यात तंटा मिटणार आणि मालकी मिळणार. 30 दिवसातच जमीन मोजणी होणार. नवीन निर्णयामुळे नागरिकांना दिलासा. 150 खासगी संरक्षकांची होणार नियुक्ती. सोलापूर जिल्ह्यात आता कुठं जमिनीला वापसा आला. चित्रा स्वाती नक्षत्र बरसू लागले. आठवडाभर पाऊस राहण्याचा अंदाज. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. पुणे जिल्ह्यातील तळेगाव डोमडेरे येथे विठ्ठलवाडी येथील विद्यार्थ्याने दिवाळीनिमित्त साकारली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे लाडक्या भावाला यापुढेही खंबीर ताकदीने साथ द्या. आमदार चित्रा वाघ. चंदगड येथे भाऊबीज कार्यक्रम. डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला घेऊन वाचवा वेळ आणि पैसा. केंद्र शासनाचा उपक्रम. ग्रामीण भागातील नागरिकांना ठरतंय उपयुक्त. खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यास 6 लाख रुपये भरपाई. न्यायालयाचा निर्णय. दोषी अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांच्या पगारातून किंवा दंडातून रक्कम वसुली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे पाणी आणायला गेलेले दोघे कार अपघातात जागीच ठार. दिवाळीत ही स्वच्छतेचा संकल्प. पुण्यातील कर्मचाऱ्यांची न थांबणारी सेवा. अत्यावश्यक सेवा कर्मचारी. कोणीतरी येऊन कौतुक करून जाते, तीच आमची दिवाळी. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसास प्रारंभ. 2 गल्फे अर्पण. शुक्रवारच्या पावसाने भाविकांना त्रास. सांगली जिल्ह्यातील उरण इस्लामपूर शहरात बळीराजा महोत्सव समिती व सर्व पुरोगामी समविचारी संघटनेच्या वतीने बलिप्रतिपदा पाडव्याला बळीराजा मिरवणूक काढण्यात आली. सातारा जिल्ह्यातील पेठरी येथे कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देशविदेशातून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दीपावली पाडव्याचे औचित्य साधून सांगोला कृषी कार्यालयासमोर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना 152 ट्रॅक्टर व अवजारे साहित्य वाटप केले. पुणे जिल्ह्यातील गोडेगाव येथे आदिवासींच्या आरक्षणात व बोगस घुसखोरींच्या विरोधात उलगुलान मोर्चा निघाला होता. यामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज व विविध पक्षीय संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा कारखान्याने AIचा वापर करावा. हसन मुश्रीफ. गळीत हंगामाचा शुभारंभ. सांगली जिल्ह्यातील वांगी येथे शेतकऱ्यांनी उसाला 5000 रुपये दर मिळत नाही तोपर्यंत लाईट बिल व थकीत कर्ज भरू नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केले. एक शिक्षकी शाळेत काय करणार. गुणवत्ता ढासळते. चुकीच्या सामान्यीकरणाचा फटका. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे दिवाळी सुट्ट्यानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देशविदेशातून भक्तगण आले. मात्र या भक्तांची दर्शन रांग लागली आणि त्यांच्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अक्कलकोट शहरात वाहतूक कोंडी झाली.
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे रोटरी क्लब ऑफ मंचर आयोजित दीपावली निमित्त सांज दीपावली हा मधुर संगीताचा कार्यक्रम चिंतामणी लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे शेतकऱ्यांशी ओलोमचे ऋणानुबंध यापुढे अधिक मजबूत करणार युनिट हेड संतोष देसाई. 16व्या गळीत हंगामाचे प्रारंभ. सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील घेरगाव फाटा येथे शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले. यामध्ये एका लहान बालकाचाही समावेश आहे. 4 चाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे खटाव जिल्हा परिषद गटात पाहायला मिळणार आहे व्होल्टेज मुकाबला. मातबर इच्छुकांची उमेदवारीसाठी धडपड. निवडणूक रंगणार बहुरंगी. अनेकांकडून मोर्चे बांधणी. सोलापूर जिल्ह्यातील कुसुडंब येथे यापूर्वी 2019 मध्ये पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून शेतात पेरणी करत असलेल्या सख्या भावंडावर दोघांनी लोखंडी पाईप व कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथे पूनम ठाकूर खून प्रकरणाच्या पोलिसांकडून उलगडा. स्थानिक गुन्हे शाखा आणि उरळी कांचन पोलिसांची यशस्वी संयुक्त कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे अहवाल नोंदीसाठी 20 दिवसाची मुदत. नांदणी येथील महादेवी हत्या प्रकरणी सुनावणी. सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे पणुंबरे वारुण जिल्हा परिषद गट गणांमध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये चुरस रंगण्याची चिन्हे. सातारा जिल्ह्यातील सणबूर येथे बेबेवाडीत वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर लोंब करतायत तारा. परिसरातील अनेक ठिकाणीची परिस्थिती. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ढोल ताशांच्या गजरात बळीराजाचा महोत्सव साजरा. पुणे जिल्ह्यातील बोर येथे राजगड सहकारी साखर कारखाना ऊस लागवडीचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केला. ऊसाची रोपे लागवडीसाठी थेट शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर दिले. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान तरी गडहिंग्लजला वगळले कसे? सतेज पाटील यांचा सवाल. समावेश करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेसह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत आष्टा शहर विकास आघाडीच्या विरोधात विरोधक एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झाला. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे सुंदरगड दातेगडावर बुधवारी दिवाळी पाडवा दीपोत्सव साजरा करण्यात आला. गुडाचा मुख्य दरवाजा असणारी खंजीर दरवाजा दिवाळी पडत्यांनी उजळून निघाला. दिवसा कडक ऊन, रात्री गारवा, गर्दीमुळे व्हायरलचे गिफ्ट. बाजारात जाताना मास्क वापरा. पुणे जिल्ह्यातील तळेगाव डोमडेरे परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होऊन काही पशुधनावर हल्लेही झाले. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या नुकताच जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे दाजीपूर जंगल सफारी 24 ऑक्टोबर पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. दरवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीसाठी पावसाळ्यामुळे अभयारण्य बंद ठेवण्यात येते. यंदा मात्र 14 मे पासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे 15 मे पासूनच प्रवेश बंद करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील काही भागातील शेतजमिनी खरडून नापीक झाल्या आहेत. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे लगतची शेती खरडून गेल्याने पिकांची लागवड कठीण आहे. अशा शेताची दुरुस्ती मनरेगातून करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयामुळे शेती लागवडी योग्य करण्यात येणार. सातारा जिल्ह्यातील सत्यमनगर येथे अज्ञात चोरट्याने घरात घुसून 8 लाखांचा ऐवज लपास केला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सोलापूर जिल्ह्यात बार्शीतील दुचाकींच्या चोरीचा तपास करताना शहर पोलीस रात्रीच्या वेळी गाडेगाव रोडवर गस्त घालत असताना एक जण ट्रॅक्टरसह उभा दिसल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने 6 ट्रॅक्टर, 1 ब्लोअर, 1 दुचाकी चोरल्याचे सांगून या टोळीतील 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 32,30,000चा मुद्देमाल जप्त केला.